नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट पाहणार असून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जाऊन नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहता की बांधकाम कामगारबद्दल मोठी अपडेट अशा प्रकारे आलेली आहे की ज्याही तुम्ही किटसाठी अर्ज केल्यावर ज्या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्या ठिकाणी जावं लागत आहे आणि त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला जे गर्दीची सामना करावा लागत आहे त्याबद्दल या ठिकाणी अ, जिल्हास्तरीय समितीमार्फत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपडेट काढलेली आहे. ती अपडेट काय आहे हे या या ठिकाणी आपण पाहूया. मित्रांनो, महत्त्वाचा व्हिडिओ असून व्हिडिओ ज्यांना किटसाठी अप्लाय केला त्यांना सुद्धा या ठिकाणी शेअर करायचा आहे. या ठिकाणी पाहताय की तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप 13 फेब्रुवारीपासून तात्पुरती स्थगिती. त्यानंतर समोर सांगितलेलं आहे की आता तालुक्यानिहाय होणार किटचे वाटप. म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच की 13 फेब्रुवारीपासून ज्याही नोंदणीकृत कामगारांनी किटसाठी अर्ज केलेले असेल त्यांना त्यांना या ठिकाणी स्थगिती दिलेली असून स्थगिती या कारणास दिलेली आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी खूप भीड होत असून आता तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी या ठिकाणी वाटप होणार आहे, अशा प्रकारे ही अपडेट दिलेली आहे. त्यानंतर समोर आपण वाचूया की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना देण्यात येणाऱ्या गृह उपयोगी वस्तू संच, सुरक्षा संच म्हणजे आपण त्याला सुरक्षा किट म्हणतो. त्यानंतर अत्यावश्यक संचांचे वाटप 13 फेब्रुवारी 2026 पासून तात्पुरते बंद करण्यात आलेले आहे. म्हणजे 13 तारखेपासून हे जे तुम्ही किटसाठी अर्ज केलेले आहेत ते या ठिकाणी 13 फेब्रुवारीपासून बंद करण्यात आलेले आहे. परंतु सदर हे पूर्णपणे बंद झाले नसून समोर आपण अपडेटमध्ये काय आहे ते या ठिकाणी पुन्हा पाहूया. त्यानंतर समोर त्यांनी सांगितलेलं आहे की वाटपाच्या ठिकाणी होणारी प्रचंड गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार आता हे वाटप तालुकानिहाय केले जाणार असल्याची माहिती कामगार उपआयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आलेली आहे. म्हणजे सांगायचा उद्देश मित्रांनो एवढाच की 13 फेब्रुवारीपासून ही किट वाटप बंद केलेले असून परंतु ते गर्दीच्या कारणामुळे आता या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी किट वाटप सुरू होणार आहे. पूर्वी तालुक्या ठिकाणी चालू केले होते परंतु ते बंद केले आणि जिल्ह्या ठिकाणी पुन्हा त्याने सुरू केले. परंतु आता पुन्हा जिल्ह्याच्या ठिकाणचे बंद करून संबंधित तालुक्या ठिकाणीच फक्त आता किट वाटप योजना सुरू करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे ही अपडेट दिलेली आहे. त्यानंतर थोडक्यात पुढे आपण वाचूया की मंडळामार्फत साहित्याचे वाटप सुरळीत होण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करून वेळ दिला जाते. ज्या कामगारांनी 13 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत गृहोपयोगी वस्तू संच मिळण्यासाठी नोंदणी केली होती, अशा ठिकाणी मोठ्या संख्येने कामगारांची गर्दी होऊन गोंधळ निर्माण होत आहे. म्हणजे मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून आता या ठिकाणी तालुकानिहायमध्ये तुमचे किट वाटप संच होणार आहे. त्यानंतर समोर वाचूया की यामुळे साहित्यासाठी नोंदणी केलेले कामगारांना वेळेत संच देणे शक्य होत नाही. म्हणजे गर्दीच्या ठिकाणी त्या वेळेच्या अभावी जेवढेही कामगार येत असेल त्या तारखेमध्ये त्यांना पूर्णपणे संच वाटप होत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी त्रुटी निर्माण झालेली आहे जिल्ह्याच्या ठिकाणी. या बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी श्री येरेकर यांनी सध्याचे वाटप तात्काळ बंद करून प्रत्येक नोंदणीकृत कामगाराला त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी दररोज जास्तीत जास्त 500 संच वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणजे मित्रांनो, सांगायचा उद्देश एवढाच की थोडक्यात सदर ही किट योजनेचे वाटप हे जिल्ह्याच्या ठिकाणी बंद केलेले असून आता तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किट वाटप संच राहणार आहे. म्हणजे जनरली कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 500 संच वाटप या ठिकाणी दिले जाणार आहेत तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी एका वेळेस. त्यानंतर तालुकानिहाय वाटपाच्या तारखा संबंधित कंत्राटदारांकडून कामगारांना स्वतंत्रपणे
कळविण्यात येणार आहेत. म्हणजे तुम्हाला कामगार कल्याणमार्फत तारीख तुम्हाला स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे मेसेजद्वारे. अशा प्रकारे या ठिकाणी अपडेट आलेली आहे. तोपर्यंत कामगारांनी वाटप केंद्रावर गर्दी करू नये आणि महाराष्ट्र इमारत व इतर कामगारांना कामगार कल्याणकारी मंडळास सहकार्य करावे असे आवाहन उपआयुक्त अमरावती विभाग यांनी केलेले आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवावे. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे 24 तासाच्या आतमध्ये. आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे सदर किट ही योजना चालूच आहे, परंतु जिल्ह्याच्या ठिकाणी आता गर्दी होत असल्याकारणानं सर्वच कामगारांना त्या ठिकाणी किट वाटप होणे शक्य होत नसून, म्हणजे एका दिवशी बरेच कामगार येत असून नोंदणीकृत केल्यावर तर त्यांना सर्वच किट वाटप होत नसून त्या कारणास्तव जिल्ह्याच्या ठिकाणी आता ही स्थगिती दिलेली आहे. आता तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला किट वाटप होणार आहे. अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओ ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.